स्त्रियांची रेखाटने डोक्यावर ओझे घेऊन या घराकडे निघालेले आहेत. रेषातील गतिमानता पहा. त्यांचं वेग आणि गती या रेषातून लक्षात येते. ही थोडी साईड आणि समोरून येणारे श्री. तिचा लयदारपणा, शरीराची ठेवण, स्त्रीत्वाची लक्षणं या चित्रातून पाहावयास मिळतात. या दोन स्त्रिया फळभाज्या घेऊन आपल्या घराकडे निघालेल्या आहेत. त्यांच्या चित्रांमध्ये बॅलन्स हा मुख्य गुण तसेच गतिमानता हे पाहायला मिळते. या ठिकाणी एक दगडांची टेकडी आहे. त्याच्यावर दोन पक्षी बसलेले आहेत. शांत आणि निवांत असं ठिकाण ते पाहायला मिळतं. इकडे एक झाड आहे, फुलं आहेत. कोपऱ्यात झाडाची रचना केलेली आहे. याची ते स्त्रियांची रेखाटन. पाठमोरा जाणाऱ्या दोन स्त्रियांची लयदार रेखाटने. ही साईडने जाणारी एक स्त्री डोक्यावर ओझे आहे. इथं कुंड्यांमध्ये काही फुलझाडं दाखवलेली आहेत. या लांब अंतरावर दोन स्त्रिया आपापसात गप्पा मारून साईडला पाहत आहेत. एक स्त्री, तिचं रेखाटन पहा. रेषांचा लयदारपणा पहा. हातामध्ये एक फूल आहे. या ठिकाणी झाडांच्या कुंड्यांजवळ एक स्त्री उभी दाखवलेली आहे. रेखाटनातील लयदारपणा, कुंडीतील फुलांची रचना, दोन झाडांच्या चित्रांची रेखाटने, एक मुलगा, पाठमोऱ्या जाणाऱ्या स्त्रिया घराकडे, एक त्यांच्यावर लहान मुलगा. रेषाची गतिमानता, काही सरळ उभ्या रेषा स्थिरता हा गुण दाखवतात. इथं एक झाड, पार आणि स्त्रियांची पाठमोरी व समोरून रेखाटणे. स्त्रियांच्या लयदार आकृती. पेन्सिलीने रेखाटने केलेली आहे. दोन पाठमोरे स्त्रिया बसलेल्या अवस्थेत. पेन्सिल रेखाटनामध्येही गतिमानता, वेग दिसून येतो. एक स्त्री उभी, डोक्यावर पाटी, स्त्रीचा चेहरा, पाठमोऱ्या स्त्रीचं रेखाटन, गतिमान रेखाटन. एक स्त्री वाकलेली आहे, तिची हालचाल पहा. या ठिकाणी एक मुलाचं चित्र आहे. तो हातामध्ये काहीतरी अवजार घेऊन जमीन खणण्याचा प्रयत्न करत आहे. घरांचं बॅकग्राऊंड, त्याच्यातील पर्स्पेक्टिव्ह, मुलांची रेखाटणे. घरांच्या बॅकग्राऊंडमध्ये उभ्या आणि आडव्या रेषांचा वापर आहे. त्यामुळे स्तब्धता आणि स्थिरता दिसून येते. या ठिकाणी एक मानवाकृती, जसं पेपर विक्रेता. एक माणूस खाली बसलेला आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे
आकार, बाजेवर बसलेला एक मनुष्य, पाठमोर. या मनुष्य आपल्या कामात दंग आहे. मुलाचे गतिमान रेखाटन. पेन्सिल रेखाटन. एक मुलगा हातामध्ये पुस्तक कुत्र्याला फिरायला घेऊन जाताना दाखवलेले आहे. एक मुलगा रनिंग करताना चित्र आहे. मागेही एका मुलाचे अर्धवट रेखाटन आहे. या ठिकाणी पेन्सिलीचंच रेखाटन आहे. घर आणि झोपडी, आजूबाजूचा परिसर, झाडांचे रेखाटन. एक स्त्री रस्त्याने जाताना हातामध्ये पिशवी आहे. स्त्रियांची 2 पेन्सिल रेखाटने. कोंबड्याचं रेखाटन. स्त्रियांचे चेहरे. घोड्याचं रेखाटन. लांब अंतरावर घरांची रेखाटने, बैलांची रेखाटने. या रेषा त्यामुळे निर्माण झालेली गतिमान. पाठमोऱ्या जाणारी स्त्री. लयदारपणा त्या चित्रामध्ये दिसून येतो. तशी डौलदारपणाही दिसतो. या ठिकाणी बैलांचं रेखाटन, बाजूला झाड, काही वस्तूंचं आणि माणसाचं रेखाटन दाखवण्यात आलं आहे. स्केच प्रॅक्टिस म्हणून माणसाचे चेहरे, काही आकारांची शीघ्र रेखाटणे. सराव करताना या सर्वांचा विचार करावा लागतो. स्त्रीचा चेहरा, स्केच प्रॅक्टिस. पाठमोरी जाणारी स्त्री. इथं कमानीतून आत जात आहे. या स्त्रिया आरामशीर बसलेल्या आहे. त्यांना वापरलेल्या रेषांचा विचार करा. या स्त्रिया पाठमोऱ्या समोरून येणाऱ्या दाखवलेल्या आहे. नीट निरीक्षण करा. गतिमानता, डौलदारपणा लक्षात येतो. एक प्रॅक्टिस रेखाट. पेन्सिल ड्रॉइंग. स्त्रियांची आकृती. हे प्रॅक्टिस म्हणून डोळ्याचे रेखाटन. या ठिकाणी गजाननाचे रेखाटन आहे. एक स्त्री गजाननाची पूजा करताना दाखवली आहे. झाडांच्या कुंड्या आहेत. मागे भिंत आहे. डेकोरेशन केलेलं आहे. या बाजूने एक स्त्री दाखवलेली आहे की हातामध्ये पूजेचं ताट आहे. एक सुंदर असं कंपोजिशन या चित्रामध्ये पाहायला मिळतं.
पेन्सिल ड्रॉइंग आणि पेन ड्रॉइंग. हे पेन्सिल ड्रॉइंगने रेखाटलेल्या वस्तूचं फळाचे चित्र, या ठिकाणी पेन ड्रॉइंगने रेखाटलेले चित्र. दोघांमधील फरक व रेखीवपणा लक्षात येईल. श्रेयांची गतिमान आणि वेगवान रेषेने रेखाटलेली चित्र. लयदारपणा, डौलदारपणा आणि समतोल याचा विचार करून हे चित्र रेखाटलेले आहे. चित्र नीट निरीक्षण करा. श्रेयांची रेखाटन. पेन व पेन्सिलचा वापर.